मंडळींनो, नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे आणि चेहऱ्यावरती खूप सारं टॅनिंग झालं आहे। हे टॅनिंग घालवण्यासाठी मी घरच्या घरीच फेस पॅक बनवला आहे। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। सगळ्यात अगोदर एखाद्या तव्यावरती 2 मोठे चमचे आपल्याला हळद घेऊन मस्तपैकी भाजून घ्यायची आहे। हळद इतपत भाजायची आहे जोपर्यंत ती काळी पडत नाही। एकदाची हळद काळी पडल्यानंतर ती आपल्याला एका काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे। काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर 2 मोठे चमचे बेसन पीठ आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे। लक्षात ठेवा, ज्या चमच्याने तुम्ही हळद घेतली आहे त्याच चमच्यानी म्हणजे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बेसन पीठ देखील घ्यायचं आहे। म्हणजेच 2 चमचे हळद आणि 2 चमचे बेसन पीठ आणि त्यामध्ये फक्त 2 चमचे मध आपल्याला ॲड करायचं आहे। मध ॲड केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मग काय, आपला फेस पॅक बनवून रेडी आहे। त्यानंतर आपल्याला फक्त पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कुठल्याही प्रकारचं फेस वॉश अगोदर लावायचं नाही। स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्यावरती आपण जो हा फेस पॅक बनवला आहे तो आपण अप्लाय करायचा आहे। फेस पॅक अप्लाय करून झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला हा सुकत ठेवायचा आहे। अर्धा तासानंतर आपल्याला हा फेस पॅक हाताच्या सहाय्याने चोळून किंवा डायरेक्टली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। थंड पाण्याने धुतला तरी चालेल आणि याचा रिझल्ट खूपच जास्त कमाल आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी माझा रिअल फोटोज टाकले आहेत, जे की हा फेस पॅक अप्लाय करण्याच्या अगोदरचा आणि फेस पॅक अप्लाय करून झाल्यानंतरचा असे दोन्ही फोटो मी बिफोर आणि आफ्टर ह्या दोन्ही फोटो टाकलेले आहेत। ते जाऊन नक्कीच चेक करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।